पहा मुलांनो, आपल्याला या पुढच्या भागामध्ये पाहायचं आहे असे होऊन गेले. इथे आपल्याला काही चित्र दाखवलेली आहेत आणि त्या चित्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे विकार झालेले आहेत त्या विकारांचे फोटो आपल्याला इथे दिसत आहेत. पहिल्या चित्रामध्ये आपल्याला स्कर्वी हा विकार दिसतो आहे. तिथे आपल्याला स्किनवर आलेले चट्टे किंवा स्किनला झालेला त्रास दिसतो आहे. मुडदूस झालेली मुलाची पाय म्हणजेच पायाची हाडं वाकलेली दिसत आहेत आणि गलगंड म्हणजे आपल्याला घसा सुजलेला दिसतो आहे. असे हे वेगवेगळ्या प्रकारचे विकार दिसत आहेत. थोडी माहिती बघून घेऊया. असे होऊन गेले. कॅसिमिर फंक हे युरोपातील पोलंड या देशातील वैज्ञानिक बेरी हा विकार म्हणजेच सडलेले शीतांवरचे आवरण काढलेला भाग बेरी हा आजार तांदूळ खाणाऱ्यांना होण्याची अधिक शक्यता असते असे त्यांनी एका वैज्ञानिक लेखात वाचले. ज्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे हा आजार होतो तो पदार्थ शोधून वेगळा करण्यात त्यांना यश मिळाले. त्याला त्यांनी जीवनसत्व व्हिटॅमिन हे नाव दिले. स्कर्वी, पॅलेग्रा, मुडदूस हे विकारही विविध जीवनसत्वांच्या अभावामुळे होत असल्याचे त्यांनीच मांडले. कॅसिमिर हे शास्त्रज्ञ सुरुवातीला त्यांनाच यश आलं की वेगवेगळ्या प्रकारच्या जीवनसत्वामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आणि कोणकोणते विकार होतात हे सर्व त्यांनी त्यांच्या परीने मांडले. त्यात त्यांनी स्कर्वी, मुडदूस किंवा गलगंड यासारख्या विकारांवर सुद्धा संशोधन केलं आणि ते कोणकोणत्या जीवनसत्वांना भावी होतात हे मांडलं त्यांनी. प्रोबायोटिक दुधाचे दही करणारे लाभदायक सूक्ष्मजीव दह्यात ताकात असतात हे तुम्हाला माहीत आहे. अशा लाभदायक सूक्ष्मजीवांना प्रोबायोटिक म्हणतात. अनेक प्रकारचे प्रोबायोटिक सूक्ष्मजीव लाखोंच्या संख्येने आपल्या आतड्यात राहत असतात. ते पुरेशा संख्येने तेथे राहणं आपल्या आरोग्यासाठीच गरजेचं असतं. म्हणून दही, ताक असे प्रोबायोटिक अन्नपदार्थ अधूनमधून घेत राहणं महत्त्वाचं असतं. जुलाब, उलट्या झाल्या की आतड्यातील पाण्याबरोबर सूक्ष्मजीवही बाहेर टाकले जातात. काही औषधांमुळेही ते नष्ट होतात. मग त्यांची संख्या पूर्ववत करण्यासाठी अधिकचे ताक, दही आपल्याला प्यायला हवं. म्हणजे काही सूक्ष्मजीव असे असतात की जे आपल्या शरीराला उपयोगी असतात आणि काही सूक्ष्मजीव असे असतात की जे आपल्याला हानिकारक असतात. म्हणजे उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत ते आपल्या शरीरात तेवढ्या संख्येने राहणं गरजेचं असतं आणि म्हणून ते सूक्ष्मजीव ज्या अन्न घटकातून, ज्या पदार्थातून आपल्याला मिळतात त्या घेणंसुद्धा आपल्याला तेवढंच गरजेचं आहे. पुढचा भाग पाहूया आपण संतुलित आहार. पहा मुलांनो, आपण दिवसभरामध्ये अनेक अन्नपदार्थ खातो. उदाहरणार्थ लहान मुलं चॉकलेट, बिस्किट किंवा बाहेर मिळणारा खाऊ अधिक प्रमाणात खातात. त्यांना आपण एकत्रितपणे आहार म्हणतो. म्हणजे सकाळपासून अगदी रात्रीपर्यंत जे सगळे पदार्थ आपण खातो त्याला आपण आहार म्हणणार. आहार, संतुलित आहार नाही. पुढे सर्व पोषक तत्वांचा पुरेशा प्रमाणात समावेश करणाऱ्या आहाराला आपण संतुलित आहार असं म्हणणार. मग चॉकलेट, बिस्किट किंवा इतर पदार्थ खाणं ह्याला फक्त आहार म्हणणार. आणि ज्या अन्नातून आपल्याला पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व, क्षार हे सगळे अन्न घटक ज्या आहारातून आपल्याला मिळतात त्याला आपण संतुलित आहार असं म्हणणार. निरोगी आणि धडधाकट शरीरासाठी सर्व पोषक तत्वांचा योग्य त्या प्रमाणात आपल्या रोजच्या आहारात समावेश असणं गरजेचं असतं. संतुलित आहार मिळाल्यास काम करण्याची क्षमता वाढते, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं राहतं, आजारांचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढते, शरीराची चांगली वाढ होते. म्हणजे जी आपली अत्यावश्यक शरीराला अगदी महत्त्वाची अशी कार्य आहेत ती सगळी कार्य पार पाडायची असतील तर आपल्याला संतुलित आहार हा एकमेव पर्याय आहे. संतुलित आहाराशिवाय आपण निरोगी राहू शकत नाही. आपले दैनंदिन कामे, शारीरिक कामे होऊ शकत नाही. म्हणून संतुलित आहार घेणं खूप गरजेचं आहे. पहा मुलांनो, संतुलित आहार म्हणजे काय यासाठी तो स्पष्ट करण्यासाठी इथे आपल्याला एक पिरॅमिड दिलेला आहे. या पद्धतीचा पिरॅमिड आपण तयार करू शकतो. या पिरॅमिडमध्ये खालचा जो भाग दिसतो आहे या खालच्या भागामध्ये आपल्याला तृणधान्य आणि कडधान्य दाखवलेले आहेत. हा खालचा भाग पसरट आणि अधिक मोठा दिसतो आहे. अधिक मोठा म्हणजे काय की तिथे आपल्याला पिष्टमय पदार्थ आणि कडधान्य यांचा आहारात जास्त समावेश करायला पाहिजे, कारण आपल्याला ऊर्जेची गरज जास्त आहे आणि हे पदार्थ ऊर्जा देणारे आहेत. त्यानंतर त्यापेक्षा थोडी कमी जागा व्यापलेली किंवा त्यापेक्षा थोड्या कमी प्रमाणात आपल्याला फळे आणि भाजीपाला खायला पाहिजे.
त्यानंतर अजून त्यापेक्षा थोड्या कमी प्रमाणात आपल्याला दुग्धजन्य पदार्थ, मांस, मासे आणि अंडी खायला पाहिजे. आणि त्याहीपेक्षा थोड्या कमी प्रमाणात आपल्याला स्निग्ध पदार्थ, तेल, तूप आणि लोणी खायला पाहिजे. यासारखा पिरॅमिड आपण तयार करू शकतो. पिरॅमिड तयार केल्यानंतर आपल्याला रोजच्या आहारात आपल्याला काय समावेश करायला पाहिजे आणि जेणेकरून आपण संतुलित आहार ग्रहण करू शकतो, यासारखा भाग किंवा ही समस्या आपली आपण सोडवू शकतो. आणि मग आपण दैनंदिन जीवनात त्यासारखे पदार्थ आपण ग्रहण करू शकतो. पुढच्या भागात आपण बघूया संतुलित आहार कसा मिळवायचा. आपल्या जेवणातून आपल्याला संतुलित आहार मिळत नाही आहे याची खात्री करण्यासाठी अन्न पिरॅमिड तयार करा, जे पिरॅमिड आपण बघितलं. आणि त्यानुसार आपण आपल्याला आहारातून संतुलित आहार मिळतो की नाही हे आपण बघू शकतो. त्यानंतर पुढचा भाग बघूया तंतुमय पदार्थ. पिरॅमिडप्रमाणे आपण रोजचा आहार निवडल्यास त्यात भाज्या, फळे, तृणधान्य, कडधान्य यांचा समावेश होतो. त्यातून तंतुमय पदार्थसुद्धा पुरेशा प्रमाणात आपल्याला मिळतात. तंतुमय पदार्थ ज्याला आपण सॅल्युलोज असं म्हणतो, आणि हा आपल्या आहारात असणं खूप गरजेचं आहे. कारण उत्सर्जनाचं काम व्यवस्थितपणे पार पाडण्याचं जी महत्त्वाची जबाबदारी आहे, ही महत्त्वाची जबाबदारी तंतुमय पदार्थ म्हणजे सॅल्युलोज करत असतात. आणि म्हणून आपल्याला सॅल्युलोजयुक्त, तंतुमययुक्त पदार्थ खाणं गरजेचं आहे. पोषक तत्वांची गरज अन्नपदार्थातून भागल्यास त्याचा अधिक सुलभतेने शरीरात उपयोग होऊ शकतो. त्यामुळे संतुलित आहार घेणं, पोषक तत्वांची कमतरता टाळणं हा आरोग्याचा उत्तम मार्ग आहे. आणि म्हणून आपण संतुलित आहार घेतला तर प्रत्येक प्रकारचं पोषक तत्व आपल्या शरीराला मिळून होणारे वेगवेगळे विकार आपण टाळू शकतो. पुढचा आपला भाग बघूया आपण. आहारातून पुरेशा प्रमाणात तंतुमय पदार्थ मिळाले नाहीत तर काय त्रास होऊ शकतो. आपल्या अन्नातून तंतुमय पदार्थ काढून टाकू नये यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे. आता हे तंतुमय पदार्थ आपल्या शरीरातून बाहेर पडू नयेत किंवा ते पुरेशा प्रमाणात आपल्या शरीरात असावेत, आपल्या शरीराला त्यांचा उपयोग व्हावा, यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे. पाणी. वरील सर्व पोषक तत्वांबरोबर शरीराला पाण्याचीही सतत गरज भासते. त्यासाठी दूध, ताक, लिंबू सरबत, फळांचे रस आणि भरपूर पाणी प्यावे. संपूर्ण जे आपले रक्त आहे त्या संपूर्ण रक्तामध्ये 80% पाणी असतं. कारण संपूर्ण रक्त हे शरीरभर फिरत राहणं गरजेचं असतं आणि त्यात पुरेसं पाणीसुद्धा असायला हवं. कारण पाणी योग्य प्रमाणात असेल तर संपूर्ण रक्त शरीरभर फिरत राहतं आणि आपल्या सगळी कामं जी आहेत ती सुरळीत चालू राहतात. शिवाय काही वेळा आपण उन्हात खेळणं किंवा गरमीच्या दिवसांमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात पाणी आपल्या शरीरातून बाहेर फेकलं जातं. उत्सर्जनावाटेसुद्धा पाणी बाहेर फेकलं जातं आणि अशावेळी पाण्याची कमतरता जर आपल्या शरीरात निर्माण झाली तर आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून पुरेशा प्रमाणात पाणी किंवा पाणीयुक्त पदार्थ खाणं हे गरजेचं आहे. कुपोषण. शरीरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषक तत्वे योग्य त्या प्रमाणात आहारातून न मिळणे याला कुपोषण म्हणतात. मग आपण जी सगळी पोषक तत्व बघितली ती सगळी पोषक तत्व किंवा त्यातली काही पोषक तत्व जर आपल्याला मिळाली नाही तर आपले योग्य पोषण होणार नाही. यालाच आपण कुपोषण असं म्हणणार. पुरेसे अन्न न मिळाल्याने किंवा आहार असंतुलित असल्यामुळे कुपोषण होते. गरजेपेक्षा जास्त आहाराने अतिपोषण होतं. आपल्याला कुपोषणही नको आणि अतिपोषणही नको. त्यामुळे आपल्या शरीरात योग्य प्रमाणात पोषक तत्व मिळतील एवढा आपण आहार ग्रहण केलाच पाहिजे, जेणेकरून पुढचा त्रास आपण टाळू शकतो. पुढचा भाग बघा मुलांनो, जंक फूड. जंक फूडमध्ये हल्ली मार्केटमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे तयार अन्नपदार्थ आपल्याला मिळतात आणि हे तयार पदार्थ सध्या मुलांच्या आवडीचे आहेत, परंतु त्याचे काही दुष्परिणामसुद्धा आपल्याला सहन करावे लागतात. तर त्या जंक फूडविषयी आपण थोडक्यात माहिती बघूया. चॉकलेट, नूडल्स, बर्गर, पिझ्झा, चिप्स, तयार शीतपेय, आकर्षक वेस्टर्नातील अन्नपदार्थ, तसेच बाजारातील तळलेले अन्नपदार्थ जसे वडापाव, भजी इत्यादी खायला खूप चविष्ट लागतात, म्हणून असे पदार्थ आपल्याला आवडतात. परंतु या पदार्थात मैदा, तेल, साखर जास्त प्रमाणात असतात. गव्हापासून मैदा किंवा ऊसापासून साखर बनवताना गव्हामध्ये व ऊसामध्ये असलेली अनेक पोषक तत्वे निघून जातात. त्यामुळे त्यांच्यापासून आपल्याला केवळ ऊर्जा मिळणे आणि आपली भूक भागते. आता हे जंक फूड
केवळ ऊर्जा मिळते आणि भूक भागते. खायला चविष्ट लागतात म्हणून अतिप्रमाणात त्यांचं सेवन केलं जातं. लहान मुलं तर हेच पदार्थ खाऊन पोट भरताना आपल्याला दिसत आहेत, परंतु हे काही वेळेस आपल्या शरीराला हानिकारक ठरू शकतात. साहजिकच जंक फूड जास्त खाल्ल्याने इतर अन्न घटकातील पदार्थ कमी मिळतात. असे वरचेवर झाल्यास आपल्या शरीराला लवकरच प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे या पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते आणि त्याचा परिणाम आपल्या कुपोषणावर होतं. मग जर काही वेळेस असं होतं की हे जंक फूडच आपण खात राहिलो कायमस्वरूपी अन्न म्हणून, तर इतर अन्न घटक मिळत नाही आणि जरी मग पोटभर आपण हे जंक फूड खाल्ले तरीसुद्धा आपल्याला कुपोषणाचा त्रास होऊ शकतो. हे पदार्थ सतत जास्त प्रमाणात खाल्ल्याने व्यक्तीला लठ्ठपणा येतो. त्याचाही तब्येतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा पदार्थातून आवश्यक ती सर्व पोषक तत्वे मिळत नसल्याने यांना जंक फूड म्हणतात. सगळे अन्न घटक आपल्याला या जंक फूडमधून मिळत नाही आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि त्यावेळी काही वेळा कुपोषणाला आपल्याला सामोरे जावं लागतं. जर आपल्याला लठ्ठपणा आला असेल तर तो कसा टाळता येईल? संतुलित आहार घ्यावा. जंक फूड टाळल्यास, अन्नाचं अतिसेवन टाळल्यास, योग्य प्रमाणात आहार घेतल्यास आणि संतुलित आहार घेतल्यास आपण लठ्ठपणा टाळू शकतो. धान्य, भाज्या, फळे सालीसकट खावीत. सायकलीचा अधिक वापर करावा. मैदानात जाऊन खेळावे. हे उपाय आपण योजले तर आपण लठ्ठपणा कमी करू शकतो. बरं, कोणत्या कारणाने लठ्ठपणा येतो तेही बघूया. भूक नसताना खाऊ नये. जेवताना TV पाहू नये. छोट्या अंतरासाठी मोटारगाड्या वापरू नयेत. पॅकेटबंद तयार अन्नपदार्थ खाऊ नयेत. ह्या गोष्टी आपण टाळल्या तर आपण अतिलठ्ठपणा होणं हे टाळू शकतो. पुढचा भाग बघा मुलांनो, अन्नातील भेसळ. काही वेळा आपण मार्केटमधून, बाजारातून जे अन्नपदार्थ विकत आणतो त्यात अनेक प्रकारची भेसळ असते आणि हे भेसळयुक्त पदार्थ आपण खाल्ले तर आपल्या शरीरावर त्याचा विपरीत असा परिणाम होतो. मग कोणकोणत्या अन्नपदार्थात कोणकोणत्या प्रकारची भेसळ असू शकते तर ते आपण पाहूया. अन्नपदार्थ विकताना अधिक फायदा करून घेण्यासाठी काही विक्रेते जे आहेत ते यात भेसळ करतात. अन्नात भेसळ करण्याची वापरलेले पदार्थ विषारी किंवा आरोग्याला घातकही असू शकतात. असे भेसळयुक्त अन्नपदार्थ अशुद्ध व हानिकारक असल्याने ते खाल्ल्यास आपल्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. भेसळीचे पदार्थ. भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारे पदार्थ अन्नपदार्थात बेमालूमपणे मिसळून जातील असे असतात. त्यामुळे आपल्याला सहज ते ओळखताही येत नाहीत. आता इथे काही हा आपल्याला तक्ता दिलेला आहे. या तक्त्यामध्ये आपण बघूया की कोणत्या पदार्थात साधारणपणे भेसळ असू शकते. पहिला पदार्थ आहे दूध. आणि या दुधामध्ये जर भेसळ करायची असेल तर त्यात पाणी, युरिया आणि स्टार्च यासारखे अत्यंत घातक पदार्थ. पाणी योग्य आहे परंतु युरिया आणि स्टार्च हे अत्यंत घातक पदार्थ त्यात वापरले जातात आणि हे पदार्थ जर आपण सेवन केले तर नक्कीच आपली तब्येत बिघडणार, त्याला त्रास होईल आपल्याला. त्यानंतर लाल तिखट. विटेची पूड, लाल भोपळ्याची भुकटी हे लाल तिखटामध्ये मिसळलं जातं. काली मिरीमध्ये पपईच्या बिया मिसळल्या जातात. आईस्क्रीममध्ये धुण्याचा सोडा किंवा कागदाचा लगदा टाकला जातो. तांदळामध्ये बारीक पांढरे खडे टाकतात. शेंगदामध्ये लालसर गारगोट्या किंवा खडे टाकतात आणि असे पदार्थ टाकल्यानंतर काही वेळा आता धान्य किंवा शेंगदाणा यासारखे पदार्थ असतील तर त्यातून आपण ते वेचून घेतो, पण आईस्क्रीम म्हणा किंवा लाल तिखट दूध यातून आपल्याला ते सहजासहजी वेगळे करता येत नाही. त्यामुळे नकळतपणे ते आपल्या शरीरात प्रवेश करून जातात आणि आपल्याला त्याचा त्रास होतो. पहा मुलांना, आपण काय शिकलो? अन्न व पाणी घेऊन त्याचा ऊर्जा, वाढ व शरीराच्या इतर क्रियांसाठी वापर करणं या क्रियेला पोषण म्हणतात. कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे आणि तंतुमय पदार्थ ही अन्नातील पोषक तत्वे आहेत. संतुलित आहारात सर्व पोषक तत्वांचा योग्य प्रमाणात समावेश असणं याला संतुलित आहार म्हणतात. संतुलित आहार घेण्यासाठी अन्न पिरॅमिडचा आपण वापर करून योग्य त्या प्रमाणात दररोज आपण संतुलित आहार ग्रहण करू शकतो. अन्न घेण्याच्या प्रमाणावर कुपोषण, अतिपोषण व अभावजन्य विकार अवलंबून असतात. जंक फूडपासून ऊर्जा मिळते परंतु इतर पोषक तत्वे मिळत नाहीत. भेसळयुक्त व अशुद्ध अन्नपदार्थ आरोग्याला घातक